वाघनखं, ज्या हत्याराने अफजल खानाचे पोट फाडले. मित्रांनो, सध्या स्क्रीनवर जी वस्तू तुम्ही पाहत आहात ते कोणतेही सामान्य हत्यार नाही. हे आहे वाघनख. होय, हे तेच ऐतिहासिक हत्यार आहे ज्याच्या साहाय्याने आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूर अफजल खानचा कोथळा बाहेर काढला होता. खरं तर अफजल खानने शिवाजी महाराजांना भेटीसाठी बोलावले होते, पण त्याचा मुख्य उद्देश महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने त्यांचा गळा आवळून त्यांचा गेम करायचा हाच होता. पण शिवरायांना खानचा हा कपटी डाव आधीच समजला होता. म्हणूनच त्यांनी सुरक्षेसाठी आपल्या कपड्याच्या आत जिलई, लोखंडी चिलखत आणि गळ्यात लोखंडी पट्टा परिधान केला होता, जेणेकरून खानने अचानक वार केला तरी त्यांना कोणतीही इजा होणार नाही. यासोबतच महाराजांनी आपल्या हाताच्या पंजात हे वाघनख अत्यंत हुशारीने लपवून ठेवले होते. आता प्रश्न पडतो की महाराजांनी वाघनखच का निवडले? कारण इतर हत्यारांच्या तुलनेत वाघनखाचा आकार खूप लहान असायचा. ते हातात असे सहज लपवता यायचे की समोरच्या माणसाला त्याचा पत्ताही लागत नसे. म्हणूनच महाराजांनी हा विशेष हत्याराची निवड केली होती. भेटीच्या वेळी जसे अफजल खानने महाराजांना पकडून दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, तसाच क्षणाचाही विलंब न लावता महाराजांनी वाघनखाचा जोरदार वार करून अफजल खानचे पोट फाडून काढले आणि त्याचा जागेवरच खेळ खल्लास केला. जरी नंतरच्या काळात इंग्रजांनीही ऐतिहासिक वाघनखं आपल्या देशातील म्युझियममध्ये नेऊन ठेवली होती, तरी काही काळापूर्वीच ही ऐतिहासिक वाघनखं सन्मानाने पुन्हा आपल्या भारतात परत आणण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अद्भुत चातुर्यासाठी आणि धैर्यासाठी कमेंटमध्ये जय छत्रपती शिवाजी महाराज नक्की लिहा.